हाय, मी प्रणाली. आज घरूनच जाताना व्हिडिओ शूट करते. आज आभाळ आलतं त्याच्यामुळे एवढा काय सूर्य दिसतच नव्हता. म्हटलं 7:30ची बस येईल, पण बसच काय आली नाही. 8च्या बसनं कॉलेजला गेले. बसमध्ये लय गर्दी होती त्याच्यामुळे मला तर मागचं सीट बसाय गावलेलं. कॉलेजला जाताना स्वामींच्या मंदिरात गेले. सकाळची 8च्या पुढे एवढी काय गर्दी नसती. दर्शन वगैरे केलं. कॉलेजला पोचलो. आज मॅडमला रफ प्रोजेक्ट दाखवायचा होता, त्या दाखवला. आज मैत्रिणीचा बड्डे होता त्याच्यामुळे तिनं चॉकलेटा दिल्या, चॉकलेटाही खाल्ल्या. परत ती म्हटली चला आज माझा बड्डे आहे, स्वामींच्या मंदिरात जाऊन येता. म्हणून सगळीजणी स्वामींच्या मंदिरात गेलो. तिथंच थोडा वेळ बसलो. सामान वगैरे घ्यायचं होतं तेही घेतलं. स्टँडवर आली आणि लगेचच बस सापडली. ही घरी वगैरे आली. मस्त अशी फ्रेश झाली. आंघोळच केली घरी आल्यावर, कारण का आज मी स्वामींचं पारायण ठेवणार होते ना, त्याच्यामुळे आधी आंघोळ वगैरे करून घेतली. केस वगैरे धुवून घेतली. पूजेसाठी लागणारं सर्व काही सामान काढून घेतलं. नारळ, दुधू, फुले, आंब्याची पानं. माझ्याकडे काय खायची पानं नव्हती त्याच्यामुळे मी आंब्याची पानं घेतलेली. मस्त अशी स्वामींची पूजा ही मांडली. कशी मांडली स्वामींची पूजा तेही कमेंट करून नक्की सांगा. आजपासून 7 दिवस मी पारायण लावणार आहे. पूजा वगैरे मांडून झाल्याच्या नंतर मस्त असं जेवण केलं. जेवणात आज मेथीची भाजी, चपाती, दोडक्याचं कालवण खाल्लं. असा होता माझा आजचा दिवस. भेटू दुसऱ्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.